नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपणास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी.एड महाविद्यालयातील बी.एडच्या 4th सेमिस्टरला जो गणित अध्यापन पद्धती नावाचा विषय, त्या विषयाची क्वेश्चन बँक या ठिकाणी सादर करते, त्याचा परिचय करून देत आहे. मी प्राध्यापक एम आर जोशी, एम.ए. मेडसेट, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. याआधी मी सुद्धा मॅथमॅटिक्स टीचिंग मेथड कंटेंटच्या बाबतीतली सेपरेट क्वेश्चन बँक त्या ठिकाणी सादर केली होती आणि ही कंटेंट आणि मेथड यावरची आधारित क्वेश्चन बँक सादर करीत आहे. चला तर पाहूया. मॅथमॅटिक्स टीचिंग मेथड गणित अध्यापन पद्धती सेमिस्टर 4 या विषयाची क्वेश्चन बँक. याच्यामध्ये टिपा द्यायचा प्रश्न विचारलेला असतो 10 मार्कासाठी. 4 टिपा अडीच मार्कासाठी अशा 4 टिपा विचारलेले असतात आणि प्रत्येक टिप ही साधारणपणे 1 ते 1.5 पेज तुम्हाला लिहायची असते. मग आता ह्याच्यामध्ये कोणकोणत्या टिपा विचारल्या जाऊ शकतात त्या पाहूया. पहिली आहे उपचारात्मक अध्यापन रेमेडियल टीचिंग, महत्त्वाची टिप आहे. नैदानिक चाचणी डायग्नॉस्टिक टेस्ट ही सुद्धा महत्त्वाची आहे. चांगल्या गणित पाठ्यपुस्तकाचे निकष क्रायटेरियाज ऑफ गुड मॅथमॅटिक्स टेक्स्टबुक ही सुद्धा महत्त्वाची आहे. गणित विषयाची संरचना स्ट्रक्चर ऑफ मॅथमॅटिक्स सब्जेक्ट. 5वी आहे अभ्यासांवरती उपक्रमांचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. त्याच्यानंतर 6वी टिप आहे अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यातील फरक, डिफरन्स बिटवीन करिक्युलम अँड सिलेबस. 7वी टिप आहे गणिती कोडी मॅथमॅटिक्स क्विज. 8वी टिप आहे गुणोत्तर व प्रमाण रेशोज अँड प्रपोर्शन. 9वी टिप आहे वर्ग समीकरणे या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल्स झाले, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स पाहिजे, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स करा. 10वी टिप आहे घातांकाचे नियम, रूल्स ऑफ इंडायसेस, समांतर रेषा, पॅरलल लाईन्स. त्याच्यानंतर चौकोनांचे प्रकार, टाईप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स, एकचल समीकरणे, इक्वेशन विथ 1 व्हेरिएबल. 14वी टिप आहे समलंब चौकोन ट्रॅपिझम. 15वी टिप आहे आलेख ग्राफ. त्याच्यानंतर 16वी टिप आहे गणित मंडळ, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, मॅथमॅटिक्स क्लब. 17वी टिप आहे गणितीय स्पर्धा, मॅथमॅटिक्स कॉन्टेस्ट. 18वी टिप आहे घटक चाचणी, युनिट टेस्ट. याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला पहा. संविधान तक्ता ब्ल्यू प्रिंट विचारली जाऊ शकते टीप. 20वी टिप आहे गणिताच्या पाठ्यपुस्तकाच्या परीक्षणाचे निकष, क्रायटेरियाज ऑफ ॲनालिसिस ऑफ टेक्स्टबुक ऑफ मॅथमॅटिक्स. 21वी टिप आहे संख्या रेषा, नंबर लाईन. याच्यासाठी जो वज्र अकॅडमीचा तो व्हिडिओ त्या ठिकाणी पहा, नंबर लाईन. 22वी अपरिमेय संख्या, इरॅशनल नंबर्स. 23वी गणित विषयाची संरचना, स्ट्रक्चर ऑफ मॅथमॅटिक्स सब्जेक्ट. 24वी अभ्यासपूरक उपक्रमांची तत्त्वे, प्रिन्सिपल्स ऑफ एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. 25वी टिप आहे पाठ्यक्रमाची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ सिलेबस. 26वी चौकोनाचे गुणधर्म, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, प्रॉपर्टीज ऑफ क्वाड्रिलॅटरल, समांतरभूत चौकोन आणि पतंग, पॅरलेलोग्रॅम अँड काईट, भूमितीतील मूलभूत संबोध, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री विचारली जाऊ शकते ही टिप. अभ्यासक्रम रचनेचे प्रकार इम्पॉर्टंट आहे. टाईप्स ऑफ करिक्युलम, कन्स्ट्रक्शन, बहुपदीचे अवयव, फॅक्टर्स ऑफ पॉलिनॉमियल. तर एवढ्या टिपा त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर 10 मार्कासाठी लॉंग क्वेश्चन किंवा निबंध वजा प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न कोणते पहा. पहिला आहे घटक म्हणजे काय. गणित विषयामध्ये तुम्ही घटक चाचणी कशी तयार कराल चर्चा करा. व्हॉट इज मेन बाय युनिट, हाऊ विल यू मेक युनिट इन मॅथमॅटिक्स, युनिट टेस्ट इन मॅथमॅटिक्स डिस्कस. व्हॉट इज मेन बाय युनिट, हाऊ विल यू मेक युनिट टेस्ट इन मॅथमॅटिक्स डिस्कस. इम्पॉर्टंट आहे, हाय इम्पॉर्टंट आहे. दुसरा प्रश्न गणित विषयाची संरचना स्पष्ट करा, एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ मॅथमॅटिक्स सब्जेक्ट विचारला जाऊ शकतो हा प्रश्न. त्याच्यानंतर नैदानिक चाचणीवर टीप किंवा मोठा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तिसरा आहे गणितातील नैदानिक चाचणीद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन तुम्ही कसे कराल, हाऊ विल यू इव्हॅल्युएट स्टुडंट्स ऑफ मॅथमॅटिक्स थ्रू डायग्नॉस्टिक टेस्ट इन मॅथमॅटिक्स. चौथा प्रश्न आहे गणितात अभ्यासपूरक उपक्रमांची संकल्पना आणि महत्त्व यांची चर्चा करा. महत्त्वाचा प्रश्न आहे. अभ्यासपूरकला अभ्यासांवरती किंवा सहशालेय असं सुद्धा म्हणतात. डिस्कस द कन्सेप्ट अँड इम्पॉर्टन्स ऑफ एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज इन मॅथमॅटिक्स. 5वी टिप आहे गणित मंडळाची रचना आणि कार्य यांची सविस्तर चर्चा करा, एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ मॅथमॅटिक्स क्लब. 6वा प्रश्न आहे इयत्ता 9वीच्या बीजगणिताच्या पाठ्यपुस्तकाचे परीक्षण करताना कोणत्या निकषांच्या आधारे कराल चर्चा करा. विच पॉईंट्स वुड यू टेक इन टू कन्सिडरेशन व्हाईल ॲनालिसिस ऑफ टेक्स्टबुक अल्जेब्रा ऑफ 9th स्टँडर्ड डिस्कस. 7वा प्रश्न आहे गणित विषयातील विविध अभ्यासपूरक उपक्रम सुचवा, सजेस्ट व्हेरियस एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज इन मॅथमॅटिक्स.
8वा प्रश्न आहे अभ्यासक्रम रचनेचे प्रकार स्पष्ट करा. एक्सप्लेन द टाइप्स ऑफ करिक्युलम कन्स्ट्रक्शन. 9वा प्रश्न हा कंटेंटवर आहे पहा. एका वनात 15,000 झाडे आहेत. वृक्षवाढीचे उद्दिष्ट दरवर्षी 10% असल्यास त्या वनात 3 वर्षानंतर झाडांची संख्या किती होईल? देअर आर 15,000 ट्रीज इन अ फॉरेस्ट. इफ द टार्गेट रेट फॉर ग्रोथ इन द नंबर ऑफ ट्रीज इज 10% पर इयर, व्हॉट विल देअर नंबर बी इन दिस फॉरेस्ट आफ्टर 3 years. त्याच्यानंतर 10वा प्रश्न कंटेंटवरचा आहे. वर्ग समीकरण कोणत्या समीकरणाला म्हणतात? वर्ग समीकरणाची मुळे यावर चर्चा करा. विच इक्वेशन इज कॉल्ड एज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन? डिस्कस अबाउट द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर हाही महत्त्वाचा कंटेंटवरचा. वर्तुळाशी संबंधित खालील संज्ञा स्पष्ट करा. जीवा, अर्धवर्तुळाची परिमिती, वर्तुळाचा केंद्रीय कोन व वर्तुळाचे क्षेत्रफळ. एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट विच आर रिलेटेड विथ सर्कल, कॉर्ड, पेरिमीटर ऑफ सेमीसर्कल, सेंट्रल अँगल ऑफ सर्कल अँड एरिया ऑफ सर्कल. त्याच्यानंतर 12वा प्रश्न आहे गणिताच्या चांगल्या पाठ्यपुस्तकाचे निकष स्पष्ट करा. महत्त्वाचा प्रश्न आहे एक्सप्लेन द क्रायटेरियाज ऑफ गुड मॅथमॅटिक्स टेक्स्टबुक. 13वा प्रश्न आहे वर्ग समीकरणे व वर्ग समीकरणांची मुळे यावर उदाहरणासह चर्चा करा. डिस्कस विथ एक्झाम्पल्स द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स अँड रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. 14वा प्रश्न आहे मूल्यमापनाच्या साधनांची त्यांच्या गुण व दोषांसहित थोडक्यात चर्चा करा. डिस्कस द टूल्स ऑफ इव्हॅल्युएशन विथ देअर मेरिट्स अँड डिमेरिट्स. महत्त्वाचा प्रश्न आहे. 15वा प्रश्न दोन समांतर रेषांना छेदणाऱ्या छेदिकेमुळे तयार होणारे विविध कोन स्पष्ट करा. एक्सप्लेन द व्हेरियस अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 पॅरलल लाईन्स. 16वा प्रश्न आहे चौकोनांचे प्रकार त्यांच्या गुणधर्मासहित व आकृत्यांसहित स्पष्ट करा. एक्सप्लेन द टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स विथ देअर प्रॉपर्टीज अँड डायग्राम्स. 17वा प्रश्न आहे गुणोत्तर व प्रमाण ह्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स द कन्सेप्ट रेशो अँड प्रपोर्शन. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर 18वा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आलेखांचे विविध प्रकार स्पष्ट करा. एक्सप्लेन द टाइप्स ऑफ व्हेरियस ग्राफ्स. 19वा प्रश्न महत्त्वाचा आहे संख्या रेषा व संख्यांचे विविध प्रकार योग्य उदाहरणासह स्पष्ट करा. एक्सप्लेन द नंबर लाईन अँड टाइप्स ऑफ नंबर्स विथ प्रॉपर एक्झाम्पल्स. 20वा प्रश्न चक्रवाढ व्याजाच्या सूत्राचे गणितातील महत्त्व उदाहरणासह स्पष्ट करा. एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स द इम्पॉर्टन्स ऑफ फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट इन मॅथमॅटिक्स. त्याच्यानंतर 21वा प्रश्न महत्त्वाचा आहे गणित विषयातील उपचारात्मक अध्यापनाची गरज आणि महत्त्व स्पष्ट करा. एक्सप्लेन द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ रेमेडियल टीचिंग इन मॅथमॅटिक्स. त्याच्यानंतर 22वा प्रश्न आहे गणितातील घटक चाचणीचे संपादन कसे कराल? उदाहरणाच्या सहाय्याने चर्चा करा. हाऊ टू एडिट युनिट टेस्ट इन मॅथमॅटिक्स. डिस्कस विथ प्रॉपर एक्झाम्पल. 23वा प्रश्न महत्त्वाचा आहे पाठ्यक्रम व अभ्यासक्रम या संकल्पना स्पष्ट करून दोघांमधील फरक लिहा. एक्सप्लेन द कन्सेप्ट्स ऑफ सिलेबस अँड करिक्युलम अँड राईट डाऊन द डिफरन्स बिटवीन देम. 24वा प्रश्न मूल्यमापनाच्या विविध तंत्रांची थोडक्यात चर्चा करा. डिस्कस ब्रीफली व्हेरियस इव्हॅल्युएशन टेक्निक्स. 25वा प्रश्न मूल्यमापनाची संकल्पना सविस्तरपणे स्पष्ट करा. एक्सप्लेन इन डिटेल द कन्सेप्ट ऑफ इव्हॅल्युएशन. महत्त्वाचा प्रश्न आहे. बेस्ट ऑफ लक. सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.